नवी मुंबई जवळच्या उरणमध्ये 4 संशयित घुसल्याचं वृत्त आहे। शाळेला लक्ष करण्याचा संशयितांचा संवाद काही विद्यार्थ्यांनी ऐकल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर शाळा सोडून देण्यात आल्या आहेत। नेव्ही, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी या संशयितांचा शोध घेण्याचं काम सुरू केलंय। उरण परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संशयितांचा कसून शोध घेण्यात येतोय। उरण शहरातलं संपूर्ण मार्केट बंद करण्यात आलं असून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केलेली आहे। माझ्या नवी मुंबईतल्या सहकारी स्वाती नाईक आपल्या संपर्कात आहेत। स्वाती, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। काय अधिक माहिती आहे आणि काय हे संशयित जे आहेत त्यांच्या बाबतीत काय अधिक माहिती आहे, त्यांचं वर्णन, त्यांचे स्केच पोलिसांनी जारी केले आहेत का आणि ही माहिती नेमकी कशी मिळाली? अजित, सकाळी शाळा भरण्याच्या वेळेला 7 वाजता जी उरण रस्त्यामध्ये हे संशयित बोलत होते की त्यानुसार या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना सांगितलंय की काही संशयित आहेत ते शाळा टार्गेट करण्याचं बोललं जात आहे। याची माहिती शिक्षकांनी तात्काळ पोलिसांना दिली। स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर त्या संपूर्ण यंत्रणा हलवली गेली आणि त्यानुसार पोलिसांनी पूर्ण नाकाबंदी इथे उरणमध्ये केली गेलेली आहे। सागरी सुरक्षा दल, नौदल यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, कारण उरण हा महत्त्वाचा भाग आहे। ONGC सारखा मोठा प्रकल्प इकडे आहे, तसंच JNPT सारखं मोठं पोर्ट उरणमध्ये मोडलं जातं। यामुळे आणि पूर्ण सागरी किनारा उरणला आहे। या पार्श्वभूमीवरती तात्काळ सगळ्या यंत्रणांना सावध करण्यात आलं आणि सगळ्या यंत्रणा या संशयित जे काही आढळलेले आहेत, दिसलेले आहेत मुलांना, त्यांचा शोध घेत आहेत। मुलांकडनं त्यांचे स्केच तयार केले जात आहेत। त्याच प्रकारे पूर्ण नाकाबंदी आता पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि जो मार्केट परिसर आहे तोही शांत राहावा यासाठी तात्पुरता त्याने बंद करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने मुलांनी वर्णन सांगितले आहे त्या माणसांचा अजून इतरत्र चौकशी सुरू आहे की या रस्त्यावरून अजून कोणी जाताना या संशयित इसमांना बघितलेलं आहे का, त्यानुसार पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे। अजित, आपल्याबरोबर आता सध्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर देखील असणार आहेत। स्वाती, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। केसरकरजी, अनेक राष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्प या उरणच्या किनाऱ्या परिसरामध्ये आहेत। आता नेमकी काय माहिती कळते आणि माध्यमांची या कामी आमची काही मदत होऊ शकते का? आपण काही स्केच बनवलेत का? ते आमच्यापर्यंत पोहोचवाल का? आणि काय नेमकं आता जनतेला आवाहन कराल, तिथल्या स्थानिक जनतेला? एक म्हणजे असं आहे की अशा तऱ्हेची कुठलीही इन्फॉर्मेशन ज्यावेळेला पोलिसांकडे येते त्यावेळेला पोलीस ते अत्यंत सिरियसली घेतात। जी, त्याच्यामुळे आमचे संबंधित सगळी जी खाती आहेत राज्याची आणि केंद्राची सगळी याबाबत ऍक्टिव्ह झालेली आहेत। योग्य कारवाई चालू आहे। कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाहीये। फक्त अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमच्याकडे कुठलीही अशी जर रिलायबल इन्फॉर्मेशन असेल ताबडतोब पोलिसांकडे पोचवा। ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल आणि पुरेशा प्रमाणामध्ये पोलीस दल त्या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे कोणीही घाबरण्याचं काहीही कारण नाहीये। आपण स्वतः तिथल्या परिस्थितीचा काय आढावा घेतलाय आणि आता कोट्यवधी लोक झी24 तासच्या माध्यमातून आपल्याला ऐकतायत, या सगळ्यांना आपण काय आवाहन कराल आणि स्थानिक पोलिसांना कशा पद्धतीने लोकांना सहकार्य करता येईल, काय सांगाल? एक गोष्ट अशी असते की पोलिसांचं जे काम असतं या कामामध्ये खरं तर केवळ दाखवायचं असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊ शकतो की आमचे कोणी मंत्री जाऊ शकतात, पण हा दाखवण्याचा भाग नसतो। याच्यामध्ये खरोखर जर काही तथ्य असेल तर तिथं त्या लोकांना ताबडतोब अटक झाली पाहिजे। कारण अनेक वेळेला अशी सिरियस प्रकरण असू शकतात की वेपन्स असू शकतात ज्याच्यामधून लोकांना हानी होऊ शकते, परंतु हे सांगितलेलं खरं आहे की खोटं आहे याची एकतर खात्री करायला लागते। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अफवावर कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वास न ठेवणं, कुठलीही घबराट होऊ न देणं हे जनतेने केलं पाहिजे। आणि कुठलंही जर संशयित तुम्हाला आढळला एखादा, तुम्ही ताबडतोब कळवा। आमच्याकडे सर्व तऱ्हेचं उपाययोजना करण्यात आलेल्या, आपण ह्याच्याबद्दल खात्री बाळगा की अशी कुठलीही गोष्ट ही गव्हर्नमेंट अत्यंत सिरियसली घेतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तथ्य असेल किंवा नसेल सगळी ती प्रिकॉशन घेतली गेलेली आहे। खरं, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अत्यंत खबरदारी बाळगताना दिसत आहेत। आमच्यापर्यंत ही दृश्य आली आहेत। दीपकजी, हाकेच्या अंतरावर आहे मुंबईपासून उरणच्या भागामध्ये यापूर्वी ज्या घटना घडल्या होत्या रायगड जिल्ह्यामध्ये, मग त्या 93च्या बॉम्बस्फोटामधल्या असतील किंवा वाके क्षेत्र असतील, त्यामुळे ही खबरदारी खरं तर आपण घेताय, ही आनंदाची बाब आहे। पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की मुंबईला काय अलर्ट मुंबईला देण्यात आलेला आहे, मुंबईच्या यंत्रणांना काय अलर्ट देण्यात आलेला आहे?
हे बघा, प्रिकॉशन हे पोलीस डिपार्टमेंट सगळीकडेच घेत असतं आणि मुंबईच्या बाबतीत तर पोलीस डिपार्टमेंट अत्यंत जागरूक असतं. त्याच्यामुळे कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फक्त जर कोण संशयित तुम्हाला आढळला ताबडतोब कळवा, एवढंच माझं आव्हान आहे. आणि कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. धन्यवाद दीपक केसरकर, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल. हे होते गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि त्यांनी सांगितलंय, आश्वस्त केलेलं आहे की कोणीही घाबरून जाऊ नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नये. ही माहिती कळाली आणि त्यानंतर तातडीनं पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. नेव्ही असेल, कोस्टगार्ड असेल, स्थानिक पोलीस असतील, हे सगळे अगदी अलर्टवरती आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरून जाऊ नका असं आवाहन केलंय. माझे सहकारी राकेश त्रिवेदी देखील आता सध्या ओरंडला आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. राकेश, या सगळ्या परिसराचं मोठं महत्त्व, इथं अनेक राष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्प आहेत, समुद्रकिनारा आहे, हाकेच्या अंतरावर आहे मुंबईपासून. काय नेमकी आता तिथली परिस्थिती आहे? अजित, उरणच्या बाजूलाच इंडियन नेव्हीचे कितीतरी इम्पॉर्टंट इन्स्टॉलेशन्स आहेत, अम्युनिशन डेपोज आहेत आणि त्यासाठीच इंडियन नेव्हीसाठी ही खूप चिंताजनक बाब आहे आणि त्यासाठीचा एक हायेस्ट अलर्ट जे आहे ते इंडियन नेव्हीने देखील दाखल केलेलं आहे आणि त्यानंतरच एक मोठ्या पैमानावर सर्च ऑपरेशन किंवा कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे आणि आपल्याला जसं व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की जे हेलिकॉप्टर्स आहेत ते पेट्रोलिंग करत आहेत. दुसरीकडे जे ऑन फील्डवर जितके जे महाराष्ट्र पोलीसचे जे अधिकारी आहेत किंवा ATS आणि क्राईम ब्रांच जे तिकडे लोकल जे ऑफिसर्स आहेत ते देखील कॉम्बिंग ऑपरेशन करत आहेत. याच्या व्यतिरिक्त मुंबई पोलिसांनी देखील सध्या आता एक मेसेज आणि एक अलर्ट त्यांनी इश्यू केलेला आहे. तर जितकेही जे फिशरमॅन आहेत किंवा जे पोलीस मित्र आहेत त्यांना, इन्फॉर्मर्सना, यांना एक मेसेज पाठवण्यात आला आहे आणि त्यांना देखील अशी सांगितलं गेलं आहे की कुठल्याही जर का त्यांनी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी बघितली किंवा त्यांच्या नोटीसमध्ये आली तर त्यांनी एजन्सीजना याबाबत इन्फॉर्म करावं, अशी माहिती मुंबई पोलिसांनी पण दिली आहे. कारण की उरण पासून मुंबई जवळच आहे आणि समुद्राच्या मार्गाने मुंबई येता पोहोचू शकतो कुठलाही एखादा माणूस. तर त्यामुळे मुंबईवर देखील सध्या जो खतरा आहे त्याची आशंका इथे मांडण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे मुंबईत देखील अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. जी राकेश, धन्यवाद या सगळ्या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.